जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्या। जीआर निघाल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषणही सोडलं। कुठेतरी मराठा आरक्षणाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच आता तोच प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होताना दिसून येतोय। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या जीआरवर ओबीसी समाजातील काही जण समाधानी आहेत तर काहींचा त्याला विरोध आहे। महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही जीआर मधील काही गोष्टींवर आक्षेप घेतलाय। जीआर मधील शब्द रचना ही ओबीसींसाठी अडचणीची ठरू शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण कोर्टात जाणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं। तर इकडे जरांगे पाटीलही आक्रमक होताना दिसतात। सरकारनं जीआर मध्ये काहीही फेरफार केला तर आपण थेट 1994च्याच जीआरला आव्हान देऊ असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। दोघांनी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रिया सुरुवातीला पाहूया। हा जो जीआर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे। कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात? 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार। जर का थोडं इकडे तिकडे केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, जीआर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा जीआर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। मराठा आरक्षणाची चर्चा तर सर्वत्र सुरूच आहे, मात्र जरांगेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता 1994चा जीआर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। तर 1994चा जीआर